मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या कर्मचाऱ्यांना कायम करा यासह विविध मागण्यांसाठी सांगलीमध्ये थेट कृष्णा नदीच्या काठावर राज्यातले कर्मचारी आता बेमुदत आमरण उपोषण करणार आहेत। 1 ऑगस्टपासून तुकाराम बाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली कृष्णा नदीच्या तीरावर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे। यासाठी महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यातील सुमारे 10,000 युवा प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना घेऊन क्रांतिकारकांचा जिल्हा असणाऱ्या सांगलीच्या कृष्णा काठावरून हक्काच्या मागण्यांसाठी मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत उपोषण करणार असल्याचं तुकाराम बाबा महाराजांनी स्पष्ट केलं। आज सांगली कृष्णामाई या मंदिरापाशी आम्ही सर्वजण आहेत। मुख्यमंत्री युवा कार्य परिषदेचे विद्यार्थी आहेत। लाडका भाऊ योजना या अनुषंगाने आम्ही पुन्हा एक वेळ माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्यापर्यंत आमचा एक संदेश जावा, आमची व्यथा जावी म्हणून लाडके भाऊ लाडके मामांना भेटण्यासाठी भाचे सांगली कृष्णामाईच्या या घाटावरती अमरण उपोषण करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। येणाऱ्या 1 तारखेपासून ते अमरण उपोषण जोपर्यंत आमच्या ह्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। या कृष्णामाईच्या घाटावरती बसण्याचा एक निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि कृष्णामाई जे उपोषण करत असताना त्याची जी सुरुवात आहे ते सांगलीच्या म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी स्मारक आहे त्या पुतळ्यावरती आम्ही जाऊन अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज जे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे तिथं नतमस्तक होऊन त्यानंतर मारुतीरायाची मंदिराचं दर्शन घेऊन गणपती मंदिरामध्ये जाऊन गणरायाच्या ठिकाणी आरती करून आमचं साकडं गणरायाला घालून तिथं नतमस्तक होऊन तिथून महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री कैलासवासी वसंतदादा पाटील यांच्या समाधीस्थळी दर्शन करून स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन कृष्णामाईच्या जी माई कुशीत आम्हाला घेणार आहे त्या नगरीमधून अमरण उपोषणाला सुरुवात होणार आहे। माझी प्रशासकांना विनंती आहे की आम्हाला शांत आणि संयमी पद्धतीने विदाऊट घोषणा न करता सरकारच्या विरोधात न बोलता एक शांत आणि संयमी पद्धतीने आमचा हा आंदोलनाचा इशारा असणार आहे। माझी प्रशासकांना विनंती आहे की आमची व्यथा सरकार दरबारात पोहोचवावी। एकनाथजी शिंदे साहेब असतील, भरतशेठ गोगावले साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा अजित पवार साहेब असतील आमची व्यथा ऐकून घ्यावी आणि आम्हाला ह्या लाडक्या भावांना मुख्यमंत्री युवा कार्य परिषदेचे विद्यार्थी आहेत त्या मुलांना कुठेतरी हक्काची भाकर उपलब्ध करून देण्यासाठी 11 महिन्यानंतर पुढे काय आमचं आता 11 महिने कार्यकाळ संपत आलेला आहे 11 महिन्यानंतर पुढे काय हा सवाल विचारण्यासाठी जेव्हा आम्ही मुंबईला गेलो होतो आमचा विचार घेतला नाही म्हणून आमचा विचार घ्यावा म्हणून कृष्णामाई आईपाशी येऊन आम्ही मामाला साखर घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय। सांगलीमध्ये अमरण उपोषण करण्याचं कारणच आहे की कृष्णामाई घाटावरतीच का हा एक प्रश्न सर्वांना पडलेला आहे। जेव्हा सांगलीमध्ये मुंबईमध्ये गेलो मामाला भेटायला तेव्हा मामाने आम्हाला भेटू दिलं नाही किंवा भेटले नाहीत म्हणून आम्ही पुन्हा आमच्या आईकडे आलो आणि आईला विनंती केली की आमची व्यथा मामापर्यंत तुझ्या माध्यमातून जावी म्हणून या कृष्णामाईच्या घाटावरती आम्ही अमरण उपोषण करण्याचा इशारा देतोय।